नमस्कार सर्वांना। आजच्या टिफिन बॉक्समध्ये मी शुद्ध शाकाहारी जेवण बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये छोले आहे, पापडीची भाजी, वरण आहे गोड आणि बरंच काही आहे, म्हणजेच साबुदाणा वडा, चपाती वगैरे। तर सर्वात आधी मी कुकरमध्ये छोले आणि बटाटे हे एकत्र उकडून घेतलेत, कारण की बटाटे मला साबुदाणा वड्यासाठी पाहिजेत आणि छोले बघा किती नरम शिजलेले आहेत। तर मी बटाटे आहेत त्यांना साईडला काढून घेते थंड होण्यासाठी आणि छोले आहेत त्यांना मी नंतरला फोडणी देणार आहे, कारण की त्याचा मसाला वगैरे सर्व रेडी करावा लागणार आहे त्यामुळे। पण त्याआधी मी इथे साबुदाणा वड्याची तयारी करते। साबुदाणा वडा हा मी बरेच महिन्यानंतर बनवते, कारण की मला असं वाटते 4-5 महिन्यानंतर बनवते। जो मार्गशीर्षमध्ये बनवत होती तेव्हा नंतर साबुदाणे संपून गेले आणि मी भरलेसुद्धा नाही आणि लक्षातही नाही राहिलं। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून आणि 2 मिरच्या घेतलेल्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट वगैरे घेणारच आहे। मला खिचडीपेक्षा साबुदाणा वडा जास्त आवडतो आणि तो सुद्धा हिरव्या चटणीबरोबर, खोबऱ्याची चटणी असते त्याच्याबरोबर। तर इथे मी कढीपत्तासुद्धा बारीक बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे साबुदाणा वड्यामध्ये तो हिरवीगार मिरची आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर कढीपत्ता दिसायला खूप छान दिसतो जेव्हा फ्राय करून घेतो आपण तेव्हा। आता हे साबुदाणे आहेत ते मी रात्रभर म्हणजे स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर मोजकंच पाणी ठेवून त्यांना रात्रभर भिजत ठेवले। तरी बघा किती एकदम म्हणजे हाताने सॉफ्ट असे दाबल्यानंतर नरम होत आहेत, एकदम फळफळीत झालेले आहेत ते साबुदाणे वडे। आता त्याच्यामध्ये जे बटाटे मी उकडून घेतले होते ते थंड झालेत आणि साबुदाण्यामध्ये मी स्मॅश करून घेते। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट आहे तो सुद्धा मी घेतलेला आहे। जास्त काय मी शेंगदाण्याचा कूट घेत नाही, मग ते दाताखाली शेंगदाणे येतात। त्याचबरोबर कट केलेली मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता ते सुद्धा मिक्स करून घेतलं आहे। चवीनुसार वरतून मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार थोडीशी साखर टाकलेली आहे। टेस्ट खूप छान लागते साबुदाणा वड्याची। त्याचबरोबर अर्धा लिंबू आहे तो पिळून घेतला आहे। आता हे सर्व मी हाताने सर्व मिक्स करून घेणार आहे, म्हणजे असं जास्त पण एकदम पीठ मळतो तसं नाही मळणार आहे, हलकंसं असं मिक्स करून घेणार आहे, सगळं एकजीव करून। कधी कधी मला हे साबुदाणे वडे दह्यामध्ये, थंडगार दह्यामध्ये साखर टाकून ते सुद्धा खायला डिप करून छान लागतात। ट्राय करा तुम्ही सुद्धा, खूप मस्त लागतात असे साबुदाणे गरम गरम वडे आणि ते थंडगार दही, गोड स्वीट। तर इथे मी साबुदाणे वडे आहेत ते वळून घेते। जास्त असे गोलाकार लाडूसारखे नाही बनवणार आहे, म्हणजे चपटे ठेवणार आहे, म्हणजे आतपर्यंत शिजले जातील। तर इथे मी एक एक करून तेलामध्ये तेल पहिलं गरम करून घेतलं आणि मग स्लो गॅस ठेवलेला आहे। तर एका वेळी मी 3 ते 4च वडे तळून घेणार आहे आणि एक साईड खालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी पलटी करणार नाही आणि दोन्ही साईडून व्यवस्थितपणे कलर बघा गोल्डन ब्राऊन, जास्त डार्कसुद्धा नाही ठेवलेला आहे। असं झाला की मग आपोआप वडे मी साईडला काढणार आहे, म्हणजे इथे हलकेसे थोडे फुगलेले पण आहेत आणि गोल्डन कलर आलेला आहे छानपैकी, म्हणजे आतपर्यंत ते शिजलेच आहेत साबुदाणे वडे। आणि जेव्हा गरम गरम खातो तर खरोखर ते छान लागतात, म्हणजे क्रंची जे वरची जी कोटिंग आहे ती एकदम कुरकुरीत झालेली असते आणि आतून अगदी सॉफ्ट। तर ह्या चटणीबरोबर तर मला खूपच आवडतात, मग ह्यांनासुद्धा दह्याबरोबर वगैरे आवडतात, पण मी आज मुद्दामून चटणीबरोबरच सर्व केले सर्वांना। आणि थोडासा ब्रेक घेऊन म्हणजे बाकीची तर कामं होतच राहतात, पण थोडासा असा ब्रेक घेऊन हा नाश्ता केला जातो। तर ही मी प्लेट ह्यांच्यासाठी रेडी केले। त्याचबरोबर आता मी सुद्धा नाश्ता करून घेणार आणि मग बाकीच्या कामांना सुरू होणार। उपवास तर नाही आहे, उपवास असेल तर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकत नाही, पण आज कोथिंबीर टाकले, कारण की उपवासाचे साबुदाणे वडे आहेत ते मधल्या गॅसवरती अगदी स्लो फ्लेमवरती क्रिस्पी असे वडे तळले जातात। तोपर्यंत मी इथे छोलेची ग्रेव्ही बनवते, त्याच्यासाठी मी मसाला रेडी करते। तर मी तेलामध्ये थोडेसे 4-5 अशी काळी मिरी घेतलेली, एक बेडगी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं, 4-5 लसणीच्या पाकळ्या, त्याचबरोबर एक मोठा कांदा जाडा मोठा कट केलेला आहे, त्याचबरोबर टोमॅटो घेतलेला आहे एक, आणि आता त्याच्यामध्ये सुके मसाले टाकलेत। त्याच्यामध्ये आहे लाल तिखट, काश्मीरी मिर्च, धना पावडर आणि हळद। हे सर्व थोडंफार शॅलो फ्राय केलं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि 1-2 मिनटासाठी वाफ काढून घेतले। तोपर्यंत मी आता इथे पापडी सोलून घेते। मी कोणतीही कामं आदल्या दिवशी वगैरे नाही करून ठेवत, म्हणजे भाज्या वगैरे जर पालेभाज्या असतील तर त्या मी साफ करून ठेवते,
पण ह्या फळभाज्या वगैरे पापडी वगैरे असेल तर इन्स्टंटच बनवते आणि ह्या पापडीमध्ये बटाटा वगैरे वाढीव काय मी टाकणार नाही, त्यामुळे फक्त पापडीचीच भाजी बनवणार आहे. ती पण अगदी 5 मिनिटाच्या आत होते. नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा, कारण की ही भाजी कमी तेलामध्ये, जास्त मसाले नाही आणि ही भाजी अशी ओलसर अशी ना पटकन होणारी आहे, म्हणजे वाफवण्याची वगैरे पण गरज नाही. तर चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते. सिंपल भाजी आहे. तर इथे ग्रेव्ही आहे ना, म्हणजे छोलेसाठी बनवणारी जो मसाला आहे तो सुद्धा थंड झाला आहे. आता त्याला मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार, पातळ अशी पेस्ट करून घेणार. फोडणीसाठी ना मी तीच कढई धुवून घेतलेली आहे. त्यात तेल थोडंफार घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, जिरं आणि तमालपत्र टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जी ग्रेव्ही बनवलेली आहे ना, म्हणजे मिक्सरला ग्रेव्ही ग्राइंड केलेली आहे ना पातळ, ती त्या याच्यामध्ये जिरं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आणि हे मसाले ऑलरेडी मी भाजलेले आहेत, त्यामुळे जास्त काही मी त्यांना भाजत बसणार नाही, जसं की तेल सुटेपर्यंत वगैरे 2-3 मिनटं फक्त फ्राय करून घेणार आहे मसाल्याला. आणि मग त्याच्यामध्ये हवे तेवढं पाणी मी ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये बाकीचे ड्राय मसाले मी टाकणार नाही आहे, कारण की ऑलरेडी जेव्हा ग्रेव्ही बनवत होती ना तेव्हाच मी त्याच्यामध्ये सुखे मसाले टाकले होते. आता ह्याच्यामध्ये मी छोले, जे बॉईल केलेले छोले होते ना ते सुद्धा ॲड केलेले आहेत. आणि मला इथे पाण्याची कन्सिस्टन्सी अजून पाहिजे, त्याच्यामुळे मी पाणी ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त छोले मसाला आहे ना तो फक्त वरतून टाकणार आहे. बाकी गरम मसाला असल्यास गरम मसालासुद्धा टाकू शकतो. त्याचबरोबर ना कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे 2 मिनिटांसाठी. ना प्रॉपर अशी कन्सिस्टन्सी ठेवून मी मधल्या गॅसवरती ना 2 मिनिटांसाठी कढई ठेवलेली आहे. आणि आता इथे कुकरमध्ये मी पापडीच्या भाजीला फोडणी देते. त्यासाठी मी घेतलं आहे हिंग, लसूण आणि एक उभी चिरलेली मिरची, त्याचबरोबर थोडासा टोमॅटो घेतलेला आहे. हे सर्व ना हलकंसं फ्राय करून घेणार. मग त्याच्यामध्ये जी साफ केलेली, धुवून स्वच्छ ठेवलेली पापडी आहे ना ती टाकून घेणार. आणि मग त्याच्यामध्ये आपले सुखे मसाले आहेत ना ते टाकणार आहे. त्याच्यामध्ये आली हळद, लाल तिखट आणि थोडीशी काश्मीरी मिरची घेणार आहे. त्याचबरोबर धणे घेणार आहे, धणा पावडर घेणार आहे. गरम मसाला असल्यास तो सुद्धा आपण टाकू शकतो. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले, कारण की खालती पापडी लागू शकते ना, कारण तेल मी खूप कमी यूज केलेलं आहे म्हणून. आता त्याच्यामध्ये थोडंसं ना, म्हणजे 2 चमचे म्हणता येईल, इथे 2 चमचे मी ओलं खोबरं खवलेलं टाकलेलं आहे. आणि पाणी बघा किती पाणी कमी टाकले, जवळजवळ अर्धा पेला म्हणता येणार नाही, 4-5 चमचे असे मी पाणी टाकलेलं अंदाजे. म्हणजे भाजीला फक्त ओलसरपणा आलेला आहे, जास्त म्हणजे भिजेपर्यंत भाजी मी ठेवलंच नाही आहे, अंगासरशी म्हणजे पाणी ठेवलं नाही आहे, ओलसरपणा आला आहे. तसंच मी फक्त 1 शिट्टीमध्ये भाजी करून घेतलेली आहे. आणि 1 शिट्टीमध्ये बघा भाजी प्रॉपर शिजलीसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही आहे. म्हणजे बरोबर अशी पाहिजे ना चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला ओलसर अशीच भाजी झालेली आहे. जर का पाणी जरा जास्त झालं ना तर असंच कुकरना 2-1 मिनटासाठी असं चालू ठेवायचं पाणी आटेपर्यंत. वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि भाजी एकदम चविष्ट होते. अशी ही भाजी आहे ना ती कमी वेळामध्ये, कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये बनते आणि खायला तर खूप अतिसुंदर लागते खरोखर. तर कधीतरी अशी ही भाजी खायची, म्हणजे मसालेदार भाज्यांपेक्षा. तर आता शेवटचं काम आहे म्हणजे माझी डाळीची फोडणी, जशी की ॲज रेग्युलरप्रमाणे देते तशीच देते. हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण हे सर्वांना फोडणी दिली. थोडीशी मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि मिक्स. त्याच्यानंतर थोडासा टोमॅटो आहे ना कट केलेला, तोसुद्धा मी ॲड केलेला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स. त्याच्यानंतर मग थोडीशी हळद टाकून घेणार. आणि मग जी मूग आणि तूरची डाळ धुवून स्वच्छ ठेवलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार. बस ह्यासुद्धा डाळीचं 5 मिनटाचं काम आहे, कारण कुकर असेल ना तर सगळी कामं एकदम पटापट होतात. आणि 2 टायमाची डाळ आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी डाळीची क्वांटिटी मी वाढवलेली आहे. तर डाळ मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा पळीने मी मिक्स करून घेतलं सर्वत्र. आणि आता ह्याच्यामध्ये मला पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करताना माझ्या व्हिडिओमध्ये आलं नाही आहे. चवीनुसार ह्याच्यामध्ये डाळीमध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि आता कुकरचं झाकण लावणार आणि त्याला 3 ते 4 शिट्ट्या देणार, कारण की डाळ ऑलरेडी मी 15-20 मिनटं भिजत ठेवलेलीच होती. तर ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ओलं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली कट करून टाकलेली आहे मी.
डाळ माझी इथे रेडी झालेली आहे, किती छान दिसते घट्ट अशी। तर माझा ना टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे। तर इथे आहे चपाती, जी बनवताना मी शूट नाही केलं आहे, आणि त्याचबरोबर नाश्ताचा उरलेला वडा आहे ना, तो सुद्धा मी दिलेला आहे टिफिन बॉक्स बरोबर। त्याचबरोबर पापडीची भाजी आहे इथे, आणि आज घरामध्ये 2 भाज्या बनलेल्या आहेत, छोलेची भाजीसुद्धा बनलेली आहे, वरण आहे गोडं, आणि भात आहे। छोलेची भाजी एकदम थोडीशी दिलेली आहे टेस्टसाठी, कारण की ह्यांना जास्त मसालेदार किंवा कडधान्याच्या भाज्या नाही आवडत, त्याच्यामुळे छोलेची भाजी अगदी थोडीशी दिलेली आहे। तर अशा प्रकारे माझा झटपट असा सकाळचा टिफिन रेडी झालेला आहे बनवून। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आपण अशाच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय अँड टेक केअर।